लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील भराडी देवीचा यात्रोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलाय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दरवर्षी यात्रोत्सवाला येऊन देवीचे आशीर्वाद घेत असतात। या यात्रेला गर्दीचा उच्चांक होत असल्याने महिनाभर आधीच या यात्रेची तयारी केली जाते। सध्या आंगणेवाडीतील दुकाने सजली असून व्यापाऱ्यांची लगबग वाढली आहे। भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावं म्हणून दर्शनासाठी रांगांचं नियोजन करण्यात आलंय। वेगळा विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जय विदर्भ पार्टीने नागपुरात आंदोलन केलं। 2024च्या निवडणुका येत आहेत, त्याआधी वेगळा विदर्भ राज्यात देण्यात यावा अशी मागणी विदर्भवाद्यांकडून केली झाली। नागपूरच्या व्हरायटी चौकामध्ये त्यांनी हे आंदोलन केलं आणि आश्वासन पूर्ती करत वेगळा विदर्भ राज्य द्या नाहीतर सत्तेतून दूर जाल असा इशारा विदर्भवाद्यांनी दिलेला आहे। शिवबाठाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सलीम कुत्ता पार्टी प्रकरणी बडगुजर यांच्या अडचणीत वाढ। मुंबई बॉम्बस्फोटमधील आरोपी सलीम कुत्ताबरोबर पार्टी केल्यानं बडगुजर यांची चौकशी सुरू होती। नाशिकच्या गुन्हे शाखेच्या वतीनं ही चौकशी सुरू होती। दरम्यान बडगुजर यांचा सलीम कुत्तासोबतचा व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती। 2 दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांची जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्तीही झाली होती। नाशिकमध्ये सिटीलिंक बस सेवा पुन्हा ठप्प झाली आहे। 2 ते 3 महिन्यांचा पगार न दिल्याने काम बंद आंदोलन करण्यात आलं। अचानक आंदोलन पुकारल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। 200 पेक्षा अधिक वाहन कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। पहाटेपासूनच तपोवनामध्ये असलेल्या बस डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाहीये। एकही बस रस्त्यावर धावणार नाही, आंदोलक कर्मचाऱ्यांचा पवित्रा। अचानक बस बंद झाल्याने प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत आहेत। भिवंडीतील भोसले हत्या प्रकरण न्याय मागणी एल्गार मोर्चात हजारो नागरिक रस्त्यावर उतरले। यावेळेस नागरिक रस्त्यावर धक्का लागल्याच्या क्षुल्लक वादातून दलित तरुणाचं अपहरण करून त्याला अमानुष मारहाण केल्याने या मारहाणीत संकेत भोसले या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन नेते ॲडव्होकेट किरण चन्ने यांच्या नेतृत्वाखाली न्याय मागणी एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पुष्प अर्पण करून हा मोर्चा काढण्यात आला। जळगावात महावितरण कंत्राटी कामगारांचं राज्यव्यापी आंदोलन। विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। महावितरणाच्या कंत्राटी कामगारांचं राज्यव्यापी आंदोलन। कंत्राटी कामगारांना कामाची शाश्वत हमी देण्यासाठी 30% पगार वाढवून देण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी हे कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आलं। मागण्या मान्य न झाल्यास येत्या 5 मार्चपासून कंत्राटी कामगारांचं बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असं यावेळेस आंदोलकांनी सांगितलेलं आहे। भिवंडीत वाहनतळ नसल्याने नागरिक त्रस्त झालेत। भिवंडीकरांना करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना। भिवंडी शहरातील मध्यभागी असलेल्या जकात नाता आनंद दिघे चौक परिसरामध्ये अनेक शासकीय कार्यालये आहेत। भिवंडी महापालिकेसह प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालयात पंचायत समिती, खासदार, 2 आमदारांचे कार्यालय, कोर्ट, उपजिल्हा रुग्णालय, चिल्ड्रन होम असे शासकीय कार्यालय असल्याने शहरी आणि ग्रामीण भागातून अनेक नागरिक या ठिकाणी रोज येत असतात। या ठिकाणी नागरिकांना मोटरसायकल किंवा कार पार्किंग, वाहनतळ पार्किंग झोन व्यवस्था नसल्याने अनेक वाहने कार्यालयासमोर तसेच रस्त्याच्या कडेला पार्किंग केली जातात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचाही सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतोय। त्याचप्रमाणे कामावर जाणाऱ्या नोकर वर्गाला सकाळी आणि संध्याकाळी कल्याण नाका ते वंजारपट्टी नाकापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीत अडकून राहावं लागतंय। गोंदिया जिल्ह्यातील खरीप हंगामातील शासकीय धान खरेदीची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे। मागील 15 दिवसांपासून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर आवक पूर्णपणे घटली। धान खरेदीचा 25 लाख क्विंटलचाही आकडा गाठणं अशक्य झालं। शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा दर कमी मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन शासकीय धान केंद्रावरून हमीभावाने खरीप आणि रबी हंगामात धान खरेदी करते। यंदा शासनाने धानाला 2183 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला होता। गांजा विक्री करणाऱ्याला गंगापूर पोलिसांनी अटक केली। गंगापूर तालुक्यात गोरेगाव शिवारात असलेल्या हॉटेल महाराष्ट्र हायवे ढाब्याजवळ एक व्यक्ती स्कूटीवरून गांजा घेऊन जात होती। यावेळेस गंगापूर पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली। राहुल राजेश जाधव असं त्याचं नाव असून त्याच्या ताब्यातून 28 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। वाहतुकीत वापरण्यात आलेली दुचाकी असे एकूण 4,72,000चा मुद्देमाल गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतलाय।
छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तालयात 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाली। दरम्यान हा संपूर्ण प्रकार पोलिसांसमोर झाल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली। त्यामुळे काही काळ पोलीस आयुक्त कार्यालयात मोठा गोंधळ निर्माण झालेला। नागराज गायकवाड या व्यक्तिचारित्र प्रमाणपत्र काढण्यासाठी आला असता यावेळेस 2 गटात हाणामारी झाली। नंतर पोलिसांनी मध्यस्थी करत हा प्रकार मिटवला। अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाजन बोधले यांना राज्यातील वारकरी संप्रदायासोबत विधान भवनात येऊन राज्य सरकारचं अभिनंदन केलं। अंतरिम अर्थसंकल्पामध्ये भरीव निधी राज्यातील तीर्थक्षेत्रांना जाहीर केल्यानंतर त्यांनी हे अभिनंदन केलेलं आहे। बीड जिल्ह्यातील द्वारकादास मंत्री बँकेवर आरबीआयने निर्बंध घालून दिलेत। मागच्या काही दिवसात आलेल्या तक्रारींमुळे हे निर्बंध घालण्यात आले होते, मात्र हे सगळे निर्बंध आता आरबीआयकडून हटवण्यात आलेत। आरबीआयच्या अध्यक्षांचे सर्व कर्मचाऱ्यांनी आभार मानले। आरबीआयने निर्बंध हटवलेली देशातील पहिली बँक असल्याचं देखील अध्यक्षांनी म्हटलंय। आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने धडक मोहीम हाती घेतली। गेल्या 2 महिन्यात 2,81,91,349 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये आदिवासी शेतकऱ्यांचं आंदोलनाचा 4था दिवस। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम। आदिवासींच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली। बुधवारी कोर कमिटीची बैठक झाल्यानंतर सरकारला 3 दिवसांचा वेळ देण्यात आला। 1 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही मुंबईकडे किंवा आमरण उपोषण करणार असल्याचं आयोजकांनी सांगितलेलं आहे।